आयसर मधून 34 लाखांची दारू वाहतूक, एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदेची धडक कारवाई, चौघांना अटक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला ऊत आला असून राज्य परराज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे। त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर आयसरमधून पुष्पा स्टाईलने होणारी दारूची वाहतूक उधळून लावली असून पायलट कारसह सुमारे 34 लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघा संशयितांना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले असून त्यानुसार आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथके तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह सुरू केले आहे। काल एलसीबीच्या पथकाने जुगाराच्या 8 आणि प्रोव्हिशनलच्या 5 अशा एकूण 13 केसेस या ठिकाणी केल्या। तसेच आयसर वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावरील लाखो रुपयांची अवैध दारू शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना रात्री मिळाली। त्यांनी त्या बातमीच्या आधारे एलसीबीच्या पथकाला आयसरचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। नगाव तालुका धुळे गावाच्या शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने जाणाऱ्या MH47 BL 2967 क्रमांकाची स्विफ्ट कार आणि तिच्या मागे असलेल्या MH05 AM 7176 क्रमांकाचा आयसर गाडीबाबत संशय आला। एलसीबीच्या पथकाने आयसर आणि कारची चौकशी केली असता प्रद्युम्न जीत नारायण यादव वय 25 राहणार गांधीनगर कांदिवली, वीरेंद्र कल्पेश मिश्रा वय 35 राहणार कामन रोड वसई, श्रीराम सुधाकर पारडे वय 32 राहणार सुचत नाका कल्याण पूर्व, राकेश रामस्वरूप वर्मा वय 60 राहणार सविना खेडा माताजी मंदिराजवळ उदयपूर अशी आरोपींची नावे असून या चौघांचे वर्तन आणि हालचालीच्या संशयास्पद वाटल्याने दोघं वाहनांसह चौघांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले। आयसरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचे दिसले, परंतु आयसरमध्ये जाऊन तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्याच्या चौकोनी बॉक्स तयार करून त्यामध्ये रॉयल ब्ल्यू कंपनीच्या 16,19,600 रुपयाची विस्की आढळून आली। 320 बॉक्समध्ये विस्की ठेवण्यात आली होती, तर आयसर आणि कारसह 36,89,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, PSI बाळासाहेब सुरेंची, अमरजीत मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, राजेंद्र गीते यांच्या पथकाने सदरची ही कारवाई केली। काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी एक बातमी मिळाली की एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयसर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे सोनगीरच्या पासून पुढे। त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता त्याला अडवला असता त्याच्या मागे येणारा आयसर ट्रक देखील पकडला असता आपण एकूण 3 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे, वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे। अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण 36,89,000 एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्देमाल जो आयसर ट्रकच्या खाली वरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहतो त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता। याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केली आहे। धन्यवाद।